नाशिक जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 193 ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरमध्ये संपुष्टात येते। जानेवारीत या सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचा धुरळा उडणार आहे आणि त्यामुळे सरपंच आरक्षण सोडतीकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलंय। राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने सदर गावांमध्ये यापूर्वीच पंचवार्षिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचनांची कार्यवाही पूर्ण केली। नाशिक जिल्ह्यातील 193 गावांची मुदत ही आता संपणार आहे। तिथील ग्रामपंचायतीची मुदत ही संपणार आहे आणि त्यामुळे जानेवारीमध्ये निवडणुकांचा धुरळा हा उडणार आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, आपल्याला माहिती की लोकसभा निवडणुका पार पडल्या, त्यानंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि आता ही पुढील वर्ष जे आहे ते निवडणुकांचं असेल अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतं। त्या सगळ्या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील अशा स्वरूपाची स्थिती होती। मात्र त्यापूर्वीच डिसेंबर अखेर अनेक ग्रामपंचायतीच्या ज्या मुदती आहेत त्या संपुष्टात येणार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आता जानेवारी महिन्यातच या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत शाखेच्या माध्यमातून तयारी देखील सुरू झालेली आहे। त्यामुळे 193 ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये ज्या सोडतीचा प्रश्न आहे तो देखील पुढील काळामध्ये लवकरच निकाली लागेल अशा स्वरूपाची माहिती आहे। पेसा क्षेत्र देखील अनेक ठिकाणी आहे। त्या अनुषंगाने नेमक्या सोडतींचं आरक्षण काय असेल याची देखील उत्सुकता या सगळ्या इच्छुकांना लागून आहे। मात्र आता पुढील वर्ष जे आहे ते निवडणुकांचं असेल असं जवळपास निश्चित झालंय। विक्रम, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।